या शुभ प्रसंगी आज या ठिकाणी जे आमच्या धम्मगुरू आहेत, आमचे ज्येष्ठ गुरु ज्याला आपण म्हणतो ते पूज्य भगवंत एस प्रज्ञाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य भगवंत प्रज्ञाकीर्तीजी, पूज्य भगवंत राजरत्नजी यांनी या ओसाळ भूमीवर नाही का बाबासाहेबांना म्हटलंच होतं एका ठिकाणी कि या ओसाळ भूमीवर ये नंदनवन खुल्लं, इतना लोग जमा हो गए यहाँ पर लोग की कोई पहले इससे तो कोई घूमता भी नहीं होएगा नहीं क्या, लेकिन आज हजारों लोक आले तर ते बाबासाहेब आज तुम्हाला सांगतो मी कसे आले, का आले, त्याचं कारण आहे. म्हणून आजच्या या दिनी आपण सर्व लोकांनी तो उपस्थिती दाखवली. म्हणून मी प्रथम महान कारुणिक अवघ्या विश्वाला शांतीचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तसेच परमपूज्य पूजनीय परमपिता ज्यांनी आम्हाला नव्याने या बुद्ध धर्माची ओळख करून दिली असे आमचे पूजनीय पिता परमपिता महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग त्रिवार वंदन. आणि येथे उपस्थित असलेला तथागताचा सावध संघ, पूजनीय संघ, या संघाला सुद्धा माझं त्रिवार वंदन. आणि येथे उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका त्यांच्या बुद्धाच्या धर्माच्या संघाच्या महाप्रतापणे आपलं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, कुशल हो अशी तथागत भगवान बुद्धाला याचना करतो. आणि माझ्या धम्मदेशनेचे दोन शब्द थोडे लांबू शकतात नाही का. तुम्हाला भूक लागली मला माहिती आहे, कारण मी जेवून आलो, मला काही आता टेन्शन नाही उद्यापर्यंत. त्याच्यामुळे आता तुमची काही काळजी करायचं मला काही काम नाही, कारण स्वयंपाक इथे तयार आहे. उठून उठले की तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण. म्हणून मला असं सांगायचं आहे की मी पहिल्यांदाच सांगतो की आमच्या मायबहिणी सांगतात, म्हणून एका ठिकाणी बोलता बोलता सांगून देतो. एका ठिकाणी म्हटलेलं आहे नका होऊ सीतारामाची, नका होऊ सीतारामाची तुम्हाला आपला म्हणतील नाही का, नका होऊ द्रौपदी पांडवाची तुम्हाला लाचार म्हणतील. तुम्ही व्हा जिजाऊ शिवबाजी तुम्हाला लोक राजमाता म्हणतील. माझ्या तुम्ही व्हा ज्योतिबा, तुम्ही व्हा सावित्री ज्योतिबाची तुम्हाला लोक क्रांती ज्योती म्हणतील. तुम्ही व्हा रमाई, तुम्ही व्हा रमाई भीमबाबाची तुम्हाला 9 कोटीची रमा माता म्हणतील. म्हणून आपण त्यांच्यावर साध्य बसलो. म्हणून आता आम्ही बुद्ध धर्माचे उपासक उपासिका आहोत. म्हणून मी तुम्हाला प्रथमच सांगतो की आता गणतीशीला त्रिशरण पंचशील आपल्या लोकांना दिलं, आणि ते कशासाठी दिलं हे माहित आहे. कारण भगवान बुद्धांनी या भारत भूमीवर 45 वर्ष धम्म उपदेश केला, आणि उपदेश करताना त्यांनी एक महान या देशाचा ग्रंथ लिहिला. देशाचा म्हणतात या जगाचा ग्रंथ लिहिला. ते त्रिपिटक, विनयपिटक, अधिधम्मपिटक आणि सुत्तपिटक, आणि 3 पिटका म्हणून त्रिपिटक बनला. आणि त्रिपिटक बनल्यानंतर भगवान बुद्धाला माहित होतं आनेवाला समय, येणारी वेळ ही धावपळीची असेल नाही का. साऱ्या लोकांना धावपळच आहे, वेळ कोणालाही नाही. दरवेळेस सम्राट मध्ये निवडून येते की बुद्ध विहारात जा, आपल्या परिवाराला घेऊन बुद्ध विहारात जा, कारण बुद्ध विहार हे धम्मज्ञान केंद्र आहे. परंतु आमच्या विहाराला कधीही कुलूपच असतं. आमचे लोक विहारात जात. एक आदर्श घ्यायचा आहे आम्हाला की आम्ही विहारात गेल्याशिवाय आम्हाला धम्म करणार नाही. मैं हर एक बार बोलता हूं, गध्यानं जर वाघाचं कातडं पांघरलं तर गध वाघ बनत नाही. और रोज त्रिशरण पंचशील कहने से इंसान बुद्ध होता नहीं, और रोज जय भीम केल्यानं माणूस जय भीम वाला होत. तर तुम्हाला म्हणून भगवान बुद्धांनी त्यांना माहित होतं की हे लोक एवढं काही वाचणार नाही. आज इथे एवढे लोक बसलेले आहेत कारण बाबासाहेबांना वाटलं होतं की हर एक धर्मातल्या लोकांना एक ग्रंथ आहे. मुसलमान लोगों का कुरान है, ख्रिश्चन लोगों का बाइबल है, शीख लोगों का गुरु ग्रंथ साहिबा है, हिंदू लोकांची गीता आहे. परंतु माझ्या बुद्ध धर्मासाठी ग्रंथ नाही. म्हणून बाबासाहेबांना अहोरात्र प्रयत्न करून आपल्या दुखण्याची पर्वा न करता बाबासाहेबांनी आम्हाला एक जीवन जगण्याची एक संजीवनी दिली, ती आणि म्हणजे बुद्ध आणि धम्म त्याचा ग्रंथ. आणि प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे. कितने लोगों के घर में है
जितना हाथ ऊंचा करोगे देखो यहाँ पर कितना पब्लिक आया है, कम से कम 2000 लोग हैं, 2000 के ऊपर ज्यादा, लेकिन कम से कम 200 लोगों ने हाथ ऊपर किया है। कितनी बड़ी तफावत आहे आणि 2% भी लोक ग्रंथ नाही पाळते नाही, म्हणून आमच्या घरात ती ग्रंथ असला पाहिजे। त्याचं कारण आहे काय असला पाहिजे, आमची माऊली जर घरी जर भांडण झालं, घरी जर भांडण झालं, आपल्या परिवारामध्ये जर कलह झाला, पण ती आमची सुशिक्षित माऊली असेल, ती उठली, तिला जर ग्रंथ वाटला, भगवान बुद्धाच्या धम्माचं एक पान जरी वाटलं, तिच्या मनात किती वाईट विचार आले तर ती सर्व वाईट विचाराला बाजूला सारून तथागत भगवान बुद्धाचा मार्ग अवलंबल्याशी राहणार। म्हणून आमच्या घरातली भगवान बुद्धाचा ग्रंथ असला पाहिजे। आम्हाला सर्व लोकांचं नाव माहीत असलं पाहिजे। एखाद्या लेकराने जर विचारलं, आई बाबासाहेबाच्या बापाचं नाव काय होतं, माय म्हणजे भाऊ मला माहित नाही, काय सांगणार, ज्या मायला माहित नाही ते लेकराला काय सांगणार। म्हणून विहारात आपण गेलं पाहिजे, विहारात आपण गेलं पाहिजे। म्हणून भगवान बुद्धाने लोक भगवान बुद्धाला वाटलं की लोक काही एवढे अभ्यास करणार नाही, एवढे काही पुस्तकं वाचणार नाही, म्हणून त्यांनी आपल्या सर्व धम्माचा सार पंचशिला टाकला, पंचशिला टाकला। आणि पंचशिला त्याच्यासाठी टाकला की ज्यावेळेस भगवान बुद्ध गयाला डुंगीश्वरीच्या पहाडामध्ये तपश्चर्या करत होते, 10 वर्ष तपश्चर्या केली, 6 वर्ष, आणि 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतरही त्यांना काही मिळालं नाही, म्हणून ते बुद्ध गयाला चालत आले। आणि गयाला आल्यानंतर त्यांनी सुजाताची खीर प्राशन केली आणि त्यांना तिथून काही दिवसानं बुद्धत्व प्राप्त झालं। आणि बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे त्याला सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली। आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना असं वाटलं की मला ज्ञान प्राप्त झालं, मी लोकांपर्यंत पोहोचव की नाही पोहोचव, लोक माझं ऐकतील का नाही ऐकतील, लोक मला पागल म्हणतील, म्याळ म्हणतील, माझी निंदा करतील, म्हणून मी लोकांना माझा धर्मोपदेश सांगाव की नाही सांगाव। ते दुधा मिळीचे सापडले, समर्भात आले की मी माझ्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करावा, कुणासाठी करावा। परंतु त्यांनी पुन्हा विचार केला, मला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग जर मी माझ्यासाठी केला तर माझ्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही। म्हणून भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी असा विचार केला की आपला धम्म आपण आपल्या मित्राला सांगावं, आपल्या जवळच्या लोकांना सांगावं, म्हणून त्यांनी सर्वात पहिले भृगु ऋषीची निवड केली। पण त्यांना बातमी आली की भृगु ऋषीचं निधन झालेलं आहे। मग त्यांना पुन्हा असं वाटलं की आपण उदक रामपुतापाशी जावं, पुन्हा उदक रामपुतापाशी जावं असं वाटलं। पुन्हा त्यांना निवड पाहिलं की उदक रामपुताचं सुद्धा निधन झालं, मग आता आपला धम्म कुणाला सांगावं। त्यांना आठवण झाली, जे त्यांना 5 लोक सोडून गेले होते, सुजाताची खीर प्राशन केली म्हणून त्यांना 5 लोक सोडून गेले होते, त्यांना असं वाटलं की आपण या 5 लोकांना आपला धम्माचा उपदेश सांगावा, म्हणून ते बुद्ध गयावरून सारनाथला चालत आले। आणि सारनाथला आल्यानंतर मृगजय वनामध्ये ही बातमी त्या लोकांना कळली, महानाम कोंडण्य कशी काही लोक होती तिथे त्यावेळेस, त्यांना ती बातमी कळली की भगवान बुद्ध सारनाथमध्ये येत आहे। मग त्यांनी असे ठरवलं की भगवान बुद्धाला पाणी द्यायचं नाही, भगवान बुद्धाचा आदर सत्कार करण्याचा नाही, भगवान बुद्धाला बसण्यासाठी आसन द्यायचं नाही। परंतु ज्यावेळेस भगवान बुद्ध येताना दिसले, यांच्या मनामधून सर्व व्याध्या दूर झाल्या। कोणी पाणी धावत आणलं, कोणी आसन आणलं, कोणी सत्कारासाठी फुलं आणलं। आणि भगवान बुद्ध ज्यावेळेस बसले आसनावर, चौकशी झाली, खुशालीचं विचारणं झाल्यानंतर भगवान बुद्धांनी सारनाथला मृगजय वनामध्ये त्या पंचवर्गीयाला पहिला धर्मोपदेश केला, ते म्हणजे पंचशील। आणि ते पंचशील त्या 5 लोकांना पटलं, त्यांच्या मनामध्ये त्यांनी घर केलं आणि ते स्वतः ताबडतोब भगवान बुद्धाचे शिष्य झाले। आणि त्या 5 लोकांनी म्हणजे 5 भिक्षूंनी आज जगामध्ये 175 देश आहेत आणि 175 देशामध्ये 45 राष्ट्र बुद्धाचे आहेत, त्याच्यापैकी 15 राष्ट्र टोटल बुद्धमय आहेत आणि बाकी देशामध्ये बुद्धाच्या धर्माचा प्रचार चालू आहे। कारण आफ्रिका खंडामध्ये एकही बुद्ध नावाचा माणूस होता, परंतु तिथे आज 10% बुद्ध आहे, 10% बुद्ध आहे। आणि या देशामध्ये भगवान बुद्धाचा धम्म दुसऱ्या नंबरवर चालू आहे। काही दिवसानं 2025 मध्ये भगवान बुद्धाचा धम्म हा पहिल्या नंबरवर होईल, कारण भगवान बुद्धाच्या धम्माचा एवढा मोठा झपाट्याने प्रचार चालू आहे। म्हणून भगवान बुद्धांनी आपला धम्म पंचशिला, आताच म्हटलं पाना ती पाता भेरवण, कुछ लोगों ने बोला है, कुछ लोगों ने बोला नहीं है, पर हे पाना ती पाता सर्वांनीच म्हणाले पाहिजे। पंचशील आमचा जीवन जगण्याचा विशुद्ध मार्ग आहे आणि जो पंचशील
पंचशील का पालन तो कुछ लोग करते नहीं है, क्योंकि होता ही नहीं है। भगवान बुद्धाला माहित होते की पंचशीलाचं पालन होणार नाही, पण भगवान बुद्ध म्हणतात की पंचशीलाचं पालन करण्याचा प्रयत्न करा। काय प्रयत्न करा, केला पाहिजे नाही का? प्रयत्न माणसानं केला पाहिजे। प्रयत्न जरी केला तरी जीवनात आपण आपला परिवार, आपलं सुख समाधान, आपलं जीवन जगण्यासाठी आम्हाला एक शक्ती मिळते। म्हणून भगवंतानी पंचशील दिलं आणि याच पंचशीलाच्या आधारावर या देशाचं संविधान बाबासाहेबांनी पंचशिलावर, अष्टशिलावर, 10 शिलावर लिहिलं। कारण लोग कहते इस भारत देश को बुद्ध बनाना है, बाबासाहेबांनी ती जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली। हे जो महामानव बोलते आहे ना, ते हे मानव आपलं काम अजूनच सोडत नाही। त्यांनी भारत देश बुद्धमय करून गेलेले आहे बाबासाहेब। पण कसे गेलेले आहेत बाबासाहेब? या देशाला बुद्धमय कसे बनवून गेलेले आहेत? कारण त्या दिवशी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं, त्याच दिवशी या देशाच्या तिरंग्यावर गांधीजीचा चरखा होता, गांधीजीचा चरखा होता। आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिताना हळूच तो चरखा बाजूने काढला आणि सम्राट अशोकाचं चक्र इथं टाकलं आणि हा देश त्या दिवशी बुद्धमय झालेला आहे। फक्त तुम्हाला आम्हाला फक्त बुद्ध व्हायचं आहे, विचारायला मावल्यानं नाही का? आम्हाला बुद्ध व्हायचं आहे। आता भारत देश बुद्धमय झालाच आहे म्हणून एका ठिकाणी म्हटलं आहे राज्य कोणाचं हो, बीजेपी वाल्याचे हो, राष्ट्रवादीवाल्याचे हो, शिवसेनेवाल्याचे हो, काँग्रेसवाल्याचे हो, पण राज्य करावं लागेल बाबासाहेबांच्या घटनेवरच, कारण याच्याशिवाय जमणार। म्हणून बाबासाहेबांनी या देशाचं संविधान पंचशिलावर आधारित केलं। पानाती पाता वीरमणी 395 कलम बाबासाहेबांनी 96 लिहिले नाही, 395 का लिहिले? याचं कारण आहे की पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेला 396 नंबरची शाळा या मनोवादी लोकांनी वापरासाठी दिली नाही, म्हणून बाबासाहेबांना 396 कलम लिहिले नाही, 395 कलम लिहिले। आणि तेथेही बाबासाहेबांना महात्मा फुलेचा आदर केलेला। म्हणजे बाबासाहेब एवढे आमचे उच्च कोटीचे विचारवंत होते। म्हणून बाबासाहेबांना पंचशील लिहिताना या देशाचं संविधान 395 कलम आत परिशिष्ट टाकले। पानाती पाता वीरमणी नुसतं मानवालाच नाही, या देशातल्या प्राणी मात्राला सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या संविधानाद्वारे अभय दिलेला आहे। पानाती पाता वीरमणी मी कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा करणार नाही, मी कोणत्याही प्राण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार नाही, मी कोणत्याही प्राणी मात्राला दुखापत होण्याची हानमार करणार नाही। बरोबर आहे, पानाती पाता वीरमणी। आपण जर कोणाचा खून केला तर आपल्याला 302 कलम लागतात। आपण जर कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर 307 ची केस लागते। आपण जर कोणाला दांडक्या हाणक्याने फोडतोड केली तर आमच्यावर 324 ची केस लागते। नुसतं माणसावरच नाही तर या देशातल्या प्राणी मात्रावर बाबासाहेबांनी करुणा केली। आमच्या गडचिरोली जिल्ह्यात धर्मराव बाबा आत्रामाने चिंकारा नावाच्या हरणाची शिकार केली, त्याचं मंत्रीपद केलं, खासदारकी केली। अभी भी वो चालू है, रंग सलमान खान के ऊपर केस चालू है। आता त्या राजस्थानमध्ये पुन्हा त्याच्यावर केस टाकली। म्हणजे या देशातल्या सर्व प्राणी मात्राला बाबासाहेबांनी आपल्या घटनेद्वारे अभय दिलेला आहे। बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचं पंचशील देऊन या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्याचा एक मार्ग ओळखला। दुसरं शील आहे अधीन दाना वीरमणी। मी चोरी करणार नाही, मी दुसऱ्याची धनसंपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणार नाही, नाही का? मी दुसऱ्याची धनसंपत्ती बळजबरीने छिनून घेणार नाही। मी माझी आजीविका, मी माझा प्रपंच, मी माझे लेकरं बाळ सम्यक मार्गाने जगवण्याचा प्रयत्न करेन। उदाहरण घ्या, एखादा चोर असते, चोराने लाखो रुपये चोरून आणले, घरी त्याची पूर्णाची पोळी केली तरी त्याला ते गोड लागत नाही, इकडे तिकडे पाहत असते, पोलीस येईल काय, डुंगर झोडपी देईल काय, पकडून नेईल काय, नाही का? चोराची माय वहिनी लढे, चोराची माय वहिनी वळे, त्याला काही पूर्णाची पोळी गोड लागत। पण आमच्या एखाद्या बाबानं एखाद्याच्या भावाला दिवसभर शेतामध्ये काम करून 200 रुपये जरी कमावले, त्याची चटणी भाकर जर केली तर त्याचा परिवार सुखाने ती चटणी भाकर खाऊन आनंदाने जगतो। म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं चोरी करू नये का? तिसरं शील आहे कामे सुनीचा चारा वीरमणी शिक्का पदांग समाधी आहे। मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो, मी व्यभिचार करणार नाही, मी परस्त्री गमन करणार नाही, मी परस्त्री गमन करणार नाही। आणि येथे बसलेल्या जे माझ्या माता बहिणी आहेत, ज्या भगिनी आहेत, जे बाया आहेत, त्यांना मी माय बहिणीचा दर्जा देत नाही। केवढं मोठं भगवान बुद्धांनी सांगितलं त्या काळी 1000-2500 वर्षापूर्वी। देखो अभी कुछ पहले एक भाई कोई बीमारी आया है, उसे लोग एड्स कहते हैं, एड्स नाम का बीमारी है, तो उसके ऊपर बोलते हैं डॉक्टर कोई इलाज नहीं है, कोई इसके ऊपर लस नहीं है, कोई इसके ऊपर दवाई नहीं है। लेकिन भगवान बुद्धानं 2500 वर्षापूर्वी याच्यावर दवाई काढून ठेवली, लस काढून ठेवली। कामे सुमिच्छा
ब्रह्मचारा वेरमणी सिक्कापदं समाधियामी. या शिलाचं जर पालन केलं तर तुम्हालाच काय, पण तुमच्या 17 पिढी तुमचा आजार होणार नाही. कारण भगवान बुद्धाचं औषध आहे, फुटकाचं आहे, फक्त त्याचं पालन करायचं आहे. आणि या देशातल्या ज्या आजपर्यंत आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होतात, खैरलांदेसारखं प्रकरण घडते नाही का, हे जे आमच्या माय बहिणीवर जे अन्याय अत्याचार होतात, बलात्कार होतात, आम्ही जर या शिलाचं पालन केलं तर या देशातली आमची माय बहीण सुखानं झोपणार. म्हणून आम्ही भगवान बुद्धाच्या शिलाचं पालन केलं. 4थं शिल आहे मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही खोटं बोलणार नाही, कितना स्वांग खोटं बोलणार. आणि एक गाताही म्हणतात, शिलेच्या पाण्याचा घ्यावे घोट, शिलेच्या पाण्याचा घ्यावे घोट, नेहमीच बोलावे खोट, आणि खोटं बोलल्याशिवाय भरत नाही आमचं खोट. अरे भाई बराबर, भगवान बुद्धानं तसं नाही सांगत. भगवान बुद्धानं खोटं बोलणं तसं नाही सांगत. तुम्हाला रागाला असेल तर खरं आहे, प्रपंचिक माणूस असते, संसारिक माणूस आहे, त्याला खोटं बोलण्याशिवाय त्याचा काही बजेट बसणार. आमची समजा एखादी आई आहे, त्याचा साड्याचा धंदा, कायचा साड्याचा धंदा आहे, त्याने सुरुवातून 500 रुपयाची साडी आणली, म्हणजे इकडे 500 रुपयाची घेतली, घरचे काही लेकरं माती खातील का. मग तिला सांगायला गेलं 1000 रुपयाची साडी आहे, तेव्हा 700 रुपयाची कोणी घ्या, मग घरचे लेकर बाळा खाय. म्हणजे खोटं बोलायला भगवान बुद्धाने सांगितलं, झूठ बोलो लेकिन ऐसा झूठ बोलो की आपल्या खोटं बोलण्यापासून दुसऱ्याचा फायदा होत असेल तर जरा खोटं बोला, जरा. पण आमचं सकाळपासून खोटं बोलणं असते. एखादा माणूस जर हागायला चालला, कर गोकुट चालला, अरे पण काय तू सांग ना, संध्याकाळी चालून काय सांगाय तू, आम्ही संग थोडी येणार आहोत. मग खोटं बोलण्याची पद्धत आहे. खोटं बोलणं म्हणून कसं की आम्ही जास्तीत जास्त खरं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कधी खोटं बोलायचं नाही. म्हणून कबीर महाराज म्हणते की अरे ऐसी वाणी बोली, ऐसी वाणी बोले की कोई ना बोले झूठ, और ऐसी जगह बैठे की कोई ना बोले, ऐसी जगह बैठी ना हो, बैठना चाहिए. आणि सर्वात महत्वाचं शील आहे पाना तितका सुरा मेरे मज पमाद ठाना वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही बडी शान से लोक बोलते, त्यांचे मारून असते, त्याचा गावात लय मोठा असते, बुद्धांग शरणं गच्छामि सर्वे दत्ते नाही का. म्हणून पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समाधी. आम्ही इकडं सकाळच्या दिवशी हळद लावली की दुसऱ्या दिवशी बिर्याणी, पानाती पाता वेरमणी, असं थोडी जाऊन कहता आहे. आणि मग सुरा मेरे मज पमाद ठाना वेरमणी, आणि संध्याकाळ झाली की सुदेमती से पिते नाही, ते चांगल्या मतानं पीत नाही. टेबलावर दारूचे 2 गिलास, एक दारूची मधात बाटली जरा त्या टाकली की पाणी बरोबर टाकते, त्याला समजते कसं टाकायचं ते. बरोबर पाणी टाकलं की आमच्या नगर जिल्ह्यातली गिलास आले गिलास मारतात, त्याला चिअर्स म्हणतात, काही काय म्हणतात, चिअर्स म्हणतात. पण आमच्या इकडे चिअर्स नाही, दारू हिवाई जवाई दोघं जण बसले की जय भीम हिवाई घ्या. काय करावं बापू, हे सुद्यामतीने पित नाही, बाबासाहेबांनी टाकून पित तशी चढतच नाही. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की सुरा मेरे म्हणजे पमाद ठाणा वेरमणी. भगवान बुद्ध म्हणतात की या नशा आणणाऱ्या पदार्थापासून दूर राहा, कारण याच्यापासून माणसाच्या 6 नुकसान होतात. आणि मग हे 6 नुकसान दूर करण्यासाठी आमच्या समाजातल्या लोकांनी लहान लहान लेकरं गुटखा खातात आणि विहारावर बाजूला घेतलं. एखाद्या बाबाची पिढी पिते तिथंच तिथं. आमच्या गावची एक विहार होतं, एक माणूस सात्री घेऊन आला गोधडी, आणि त्या गोधडीने ते विहाराला झालं असं, इकडे तिकडे असे फटके मारले आणि तिथंच गोधडी टाकली, तिथं झोपला, तिथं टगडी करून कुठे आला. मी गेलो म्हणजे वंदान बंदीची बंदीला काय केलं ते नाही, उरपट्टी टाकून झोपला. म्हणजे अशा काही होणार. मी तुमचे काही खोटं नाही बोलत, मी खरं बोलतो. आणि म्हणून भगवंताने पंचशिलाचं पालन करायचं सांगितलं, आणि आम्ही पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. ज्यावेळेस बाबासाहेब, आणि बाबासाहेब समजल्याशिवाय आम्हाला बुद्ध समजणार नाही, कारण आम्हाला आजपर्यंत बाबासाहेब समजला नाही. बाबासाहेब जर समजला असता आम्हाला तर बुद्ध कवाचा समजला असता. म्हणून की बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढा मोठा त्रास होतो, एवढं मोठं जीवन आमचं, आणि तो खजिना म्हणजे प्रज्ञा, शील आणि करुणा. बाबासाहेबांनी पुस्तक वाचल्यावर म्हटलं बाबासाहेबांना की खरोखर प्रज्ञेशिवाय माणूस काही करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब एवढे ज्ञान पिपासू झाले, ज्ञानाचे महासागर झाले. एक उदाहरण सांगतो की आज कोलंबिया विद्यापीठामध्ये 6 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांचा पहिला नंबर आला, आणि तिच्या राष्ट्राध्यक्षानं त्या कोलंबिया विद्यापीठाच्या गेटवर, फ्रंटवर बाबासाहेबांचं मोठं चित्र लावलं आणि सांगितलं खरोखर आमच्या देशामध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन एक माणूस होऊन गेला, आणि त्यानं जाऊन भारत देशाची घटना लिहिली, आणि एवढा हुशार माणूस आमच्या
विद्यालयातून शिकून गेला, म्हणून बाबासाहेबांचं ते चित्र त्या ठिकाणी लावलं। आणि एवढा मोठा विद्वानाचे आम्ही लेकर आहोत, म्हणून बाबासाहेबांनी प्रज्ञा हासिल केली आणि प्रज्ञा ज्ञान संपादन करताना त्यांनी आपल्या शिलाचंही संगोपन केलं। लोक ते मला समाज खराब आहे, कोणी म्हणतात समाज खराब आहे, समाज खराब नाही ना। माझा समाज जर खराब असता तर मी गाडीने हिंडलो नसतो। माझा समाज चांगला आहे, माझा समाज एकदम चांगला आहे, सर्व गोष्टीने चांगला आहे। फक्त थोडे एका ठिकाणी उकला, मी तुम्हाला सांगतो कसा उकला ते नंतर सांगतो। माझा समाज एकदम चांगला आहे, शूरवीर आहे। कारण भीमा कोरेगावचा इतिहास बघा, आमच्या लोकांचा इतिहास, आमची लोक फार मोठी चांगले लोक, फक्त थोडे एका ठिकाणी जरा गणित अटकलेलं आहे आणि ते गणित तुम्हाला सोडा लागणार आहे आणि ते गणित सोडल्याशिवाय तुमचा काही बजेट बसणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण घेताना आपल्या शिलाचं संवर्धन केलं। मी इथं मजा करण्यासाठी आलो, मी इथं शिक्षण घेण्यासाठी आलो आणि शिक्षण घेऊन मला माझ्या गांध्या समाजाचं भलं करायचं आहे। म्हणून मला तुम्ही या पिढीमध्ये अटकू नका। तरी पण तुम्हाला माहित असेल तिथं इंग्लंडमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब शिकत होते त्यावेळेस तिथं एक मुलगी होती, पण ती तिने बाबासाहेबांचा पिछा सोडला। तुम्हाला माहित असेल तिचं नाव लुसी होतं। मग एक दिवस गार्डन मध्ये बसले बाबासाहेब आणि लुसी, तर लुसी म्हणाली बाबासाहेबांनी, मिस्टर आंबेडकर मुझे आपसे कुछ कहना है, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। तर बाबासाहेब म्हणाले विचार लुसी, तुला काय विचारायचं आहे? लुसी जराशी लाजली आणि लाजूनच म्हणाली, मिस्टर आंबेडकर आप व्हेरी टॅलेंट, तुम्ही फार विद्वान आहात, तुम्ही फार हुशार आहात। तर बाबासाहेबांनी वा लुसी, या प्रदेशात माझ्या जवळचं कोणी नसताना, माझ्या ओळखीचं कोणी नसताना तुझ्यासारखी मुलगी माझ्या हुशारीची तारीफ करते, मी किती भाग्यवान आहे लुसी। ती लुसी म्हणते नो नो आंबेडकर तसं नाही। मग काय म्हणते लुसी? तर पुन्हा लुसी म्हणते मिस्टर आंबेडकर आप व्हेरी स्मार्ट, तुम्ही फार सुंदर आहात, तुम्ही फार देखणे आहात, तुम्ही फार रूपवान आहात। पुन्हा बाबासाहेब म्हणते वा लुसी, या प्रदेशात माझ्या जवळचं कोणी नसताना तुझ्यासारखी मुलगी माझ्या सौंदर्याची तारीफ करते, माझ्या रूपाची तारीफ करते, मी किती भाग्यवान आहे। पुन्हा लुसी म्हणाले नो नो आंबेडकर तसं। अगं मग सांग लुसी काय? तर लुसी लाजून म्हणते आय लव्ह यू मिस्टर आंबेडकर, मी तुमच्यावर प्रेम करते। बाबासाहेब म्हणे हे ऐकून तर फारच आनंद झाला म्हणे लुसी, मला आईचं प्रेम मिळालं, मला बायकोचं प्रेम मिळालं म्हणे लुसी, पण मला बहिणीचं प्रेम मिळालं नाही। आणि तुझ्यासारखी बहिणी या प्रदेशात माझ्यावर प्रेम करते, मी किती देखो भाई ऐसा प्रेम करो, नाही तर आता लोक प्रेम करतात, एखाद्या पोरीवर प्रेम केलं की दिल्ली सैराट हो गया, सारा जमाना सैराट नहीं क्या, सैराट हो गया, बड़े बड़े मोठाले माणसं सैराट झाले, पण सैराट शब्दाचा अर्थ समजला नाही, सैराट शब्दाचा अर्थ समजला नाही। आमच्या औरंगाबादला गंगाधर तावणे आहे, गंगाधर पानतावणे गाळे अभ्यासक आहे, तर नागराज मंजुळेला गंगाधर पानतावणेला फोन केला, म्हणजे सैराट काय आहे? सैराट म्हणजे जीवनाची मुक्त अवस्था, जीवनाची मुक्त अवस्था, ये सैराट नहीं है उठाओ लड़की की भाग जाओ, उठाओ लड़की की भाग जाओ, ये सैराट नहीं है। सैराट म्हणजे जीवनाची मुक्त अवस्था आहे आणि आम्हाला या जीवनाच्या मुक्त अवस्थेतून बाहेर निघायचं आहे। मौल्यांनो, सैराट देखण्याचं कुछ नहीं होता है। बाबासाहेबांचा विचार करा आणि बाबासाहेब म्हणते की तुझ्यासारखी मी नाही का, म्हणून बाबासाहेबांनी शिलाचं संवर्धन केलं। नंतर त्यांच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली। काय निर्माण झाली? करुणा निर्माण झाली तुमच्या आमच्या विषयी बाबासाहेबांच्या मनात। आणि मग त्यांनी सर्वात पहिलं कोणतं काम हाती घेतलं सर? बोलाय का सर? बाबासाहेब शिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिलं कोणतं काम हाती घेतलं? बोलो बोलो बोलाई धोरण सांगा। सत्याग्रह नाही का, काय घेतलं? पहिलंच बाबासाहेबांचं काम आहे पहिलं। आणि शिक्षण घेऊन आलं तर करुणा निर्माण झाली आमच्या लोकांच्या मनामध्ये आमच्यासाठी, की हजारो वर्षापासून माझा समाज या लोकांनी पाण्यापासून वंचित ठेवला। गुराढोराला पाणी पिण्यासाठी उजागरी आहे, पण माणूस असून आम्हाला पाणी पिण्याची उजागरी नाही। आमच्या माय बहिणीला रोज पाण्यासाठी मारहाण होते, म्हणून मामन दादा म्हणते पाणी वाळग माय, पाणी वाळग लई रे मागे दिवस गाळग, आणि गोडबरत आणण्यासाठी आम्हाला बेथाम मारहाण करायचे नाही का। म्हणून बाबासाहेबांनी सर्वात काम कोणतं अगोदर घेतलं? तर 14 तळ्याचा सत्याग्रह। आणि 14 तळ्याचा सत्याग्रह करताना बाबासाहेबांनी 5 मुलं झाली। किती मुलं झाले आहे? 5 मुलं झाले। आणि 5 मुलाचं नाव आम्हाला माहित पाहिजे नहीं का? तो बहुत से लोगों को मालूम नहीं है, कुछ लोगों को मालूम है तो आड़ा टेढ़ा बोलेंगे, लेकिन बाबा साहेबांनी 5 मुलं झाले। यशवंत, राजरत्न, गंगाधर, रमेश आणि इंदू नावाची मुलगी 5 मुलं झाली आणि त्याच्यापैकी फक्त एकच मुलगा जगला, तो यशवंत नावाचा। आणि बाबासाहेबांचा 14 तळ्याचा सत्याग्रह चालू असताना गंगाधर नावाचा मुलगा बिमार पडला बाबासाहेबांचा। रबाबाई घरी एकटीच होती, तिच्या पदराला 2 रुपये होते। आणि मग गंगाधर बिमार पडला, ती माऊली गंगाधरला घेऊन डॉक्टरच्या घरी गेली।
आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरची तब्येत खराब आहे, माझ्या गंगाधरचा इलाज करा. त्यावेळेस तो डॉक्टर म्हणाला की जुनं बिल माझं तुमच्याकडे थकलेलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही जुनं बिल देणार नाही तोपर्यंत मी तुमच्या मुलाचा इलाज करणार नाही. त्यावेळेस रमाबाईने आपल्या पदरचे 2 रुपये त्या डॉक्टरला दिले आणि पुन्हा म्हणले, डॉक्टर साहेब आता तरी इलाज करावा. डॉक्टरने सांगितलं तुमचे 2 रुपये मला मिळाले तरी पण काही माझे पैसे तुमच्याकडे बाकी आहे आणि जोपर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तोपर्यंत मी तुमच्या मुलाचा इलाज करणार नाही. त्यावेळेस रमाबाई रडली, डॉक्टरच्या पाया पडली, डॉक्टरला हात जोडले, विनंत्या केल्या त्या माऊलीनं, परंतु त्या दगडाच्या हृदयाच्या डॉक्टरला दया नाही. त्यावेळेस रमाबाईने गंगाधरला आपल्या कडेवर घेतलं, साऱ्या लोकांच्या घरी आणली, साऱ्या लोकांना विनंती केली की माझ्या गंगाधरची कोणी मदत करावं, माझ्या गंगाधरची कोणी मदत करावं. पण रमाबाईची कोणीही मदत केली. रमाबाई घरी आली. घरी आल्यानंतर गंगाधरला आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या गंगाधरनं त्या माऊलीच्या मांडीवर प्राण सोडलं. ही बातमी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांनी सांगितली की साहेब तुमचा गंगाधर गेला. परंतु बाबासाहेबांना निरोप पडला, बाबासाहेब रडले नाही, बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू पडले नाही. बाबासाहेब शांतचित्ताने घरी आले. त्यांना माहित होतं मी जर रडलो, माझ्या डोळ्यातून अश्रू पडले तर माझी हिंमत घडून जाईल, माझं अवसान घडून जाईल आणि माझं जर अवसान घडलं, माझी जर हिंमत घडली तर मी माझ्या या 3 दुखित बांधवाचं काही कल्याण करू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब घरी आले. घरी आल्याच्या नंतर गंगाधरला बाबासाहेबांना मागितलं. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सूचना केली की साहेब तुमच्या खिशात काही पैसे असेल तर द्या, गंगाधरला कपनाचा कपडा आणायचा आहे. मात्र त्यावेळेस बाबासाहेब अक्षरशः रडले आणि रडता रडता म्हणाले, अरे आज मी माझ्या समाजाचं हित पाहत आणि माझ्या प्रपंचाकडे मी माझ्या लेकरा बाळात लक्ष देऊ शकलो नाही. मी किती दुर्भागी आहे, किती अभागी आहे की आज माझ्या मुलाला मी कपनाचा कपडा आणू शकत नाही. त्यावेळेस रमाबाईने आपल्या लुगड्याचा पदर फाडला आणि गंगाधरला स्मशानात दिले. देखो कितना बड़ा दुःख है. पर आता फुकटाचं खाया आम्ही स्वस्त मागता, हराम का पिला है सब नहीं. फुकटाचं खाना वाले स्वस्त मागता है, फुकटाचं खाना वाले काय चलो जाने दो आने दो, खानो बापाचा माल आहे, कपा कपा खायचं हेटत राहायचं सारं गाव, इसको नाही होत आहे. म्हणून बाबासाहेबाचं दुःख आहे, बाबासाहेबाचा त्याग आहे. आणि त्यावेळेस बाबासाहेब म्हणले एका ठिकाणी, अरे माझे घर जर भरले असते मी नोटाने, हा माझा समाज राहिला असता उपाशी पोटाने. बाबासाहेब म्हणते माझं घर जर मी नोटाने भरलं असतं तर हा समाज उपाशी पोटाने मेला असता. म्हणून बाबासाहेब म्हणते की एका ठिकाणी बाबासाहेब मी माझ्या समाजात जर विकलं असतं, त्यावेळेस जर बाबासाहेबांनी गंगाधरला लाख रुपये लावले असते तर आज आमच्या मुलाला 1 रुपयाही मिळत नसता. म्हणून एक वास्तुस्थिती आहे मावल्यांनो, सर्वांनी कसं आहे की एक तम्म प्रतिष्ठा लेने से भाई हम इतना लोग जमा होने से इसको एक अपना एक हमारा एक जो मूवमेंट है, आमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून आम्ही कधी वंचित व्हायला नाही पाहिजे. हमारा इतना बड़ा समाज है, कुछ लोग बोलते बंदी जी इतना बड़ा समाज है, इतना बड़ा समाज है, क्या काम का है समाज. देखो ना समाज है इतना बड़ा, हमारा कोई मेंबर नहीं है, कोई ग्राम सेवक में सदस्य नहीं है, हमारे कंटोनमेंट बोर्ड में सदस्य नहीं है, आमदार नहीं है, खासदार नहीं है, इतना बड़ा समाज है, क्या करने का समाज है इतना बड़ा. लोग बोलते बंदी जी हमारे इसमें अभी इतना परिवर्तन हुआ है, इतना बदल हुआ है. क्या बदल हुआ है. पहिले हम पुराने कपडे पहनते थे, पहिले आम्ही जुने फाटके घालत होतो, आज नवे घालतो. पहिले झोपड्यात राहत होतो, आता महालात आलो नाही का. पहिले लोकांचं उष्ट खात होतो, आज स्वतःच करून खातो. याला बदल म्हटलं नाही, कारण हा बदल आम्हाला ज्या दिवशी बाबासाहेबांना संविधान दिलं त्या दिवशीच आम्हाला बदल करून टाकला होता. खरा बदल असा होईल की ज्यावेळेस विचारानं विचारू माणूस माणसात येईल, विचारानं विचार माणूस माणसात येईल. भगवान बुद्धाचा धम्म हा विचारावर आधारित आहे, पण तसं होत नाही. अरे तो आम्ही तो अपनों ने लूटा घरों में का दम था, ज्या हमारी किस्ती डुबी वही पाणी कम था. कारण एक कांबळे उभा साहेब उभा राहिले की त्याच्या विरोधात 5 कांबळे उभे असतात. अरे तो हमें तो अपनों ने लूटा. दुसऱ्याची काय ताकद होती. रावण मरत होता पर घर का भेदी लंका आहे. विभीषण म्हणे रामाचं बंद बेंबीत आहे. जेव्हा लक्ष्मण रामानं बाण मारला तेव्हा रावण मेला, तर 500 वर्ष काही मेला नसता. घरची गोष्ट तशीच आहे. घर का भेदी लंकाड आहे. पोरगी सुनन पोरग घरी असते, सासू एकटीच असते. रात्री जर पोरानं बायको ठोकली, बाहेरच्याला काही माहित नसते, घरचीच म्हातारी बाहेर जाऊन सांगते रात्री मा पोरानं सुनीलेलं आहे. बाहेरच्याला काय माहित असते, आमच्या घरातूनच सारं बाहेर जाते. म्हणून आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. भाई अभी सीखो, बहुत बड़े बड़े बने, मैं भी पढ़ा हूँ, मैं बीएससी एग्री हूँ. आप लोगों को यकीन नहीं होगा, मुझे 60-70 हजार रुपये पगार मिलता था, लेकिन
मेरे ऊपर बाबा साहब का कर्ज है। मी विदर्भातला जसं विदर्भ मराठवाड्यात मित्र मैं नामांतर के चळवळ में हे नामांतराच्या विद्यापीठासाठी मार खाल्लो होता या औरंगाबादला आणि मी बीएससी ॲग्री त्यामुळे 82च्या काळामध्ये दलित प्रांताचा अध्यक्ष होतो मी यवतमाळ जिल्हा दारव्हा तालुक्याचा चळवळ केली ते काय म्हणे बहुत नक्कीचे लोगों को म्हणून कसं आहे मला चांगली नोकरी मिळाली असती मी आज चांगला 50-60 गाडीत बसून हिंडलो असतो नहीं का चांगले बियर बार मध्ये चांगली दारू हाणत बसलो असतो लेकिन आप लोगों के बीच में मी तुमच्या मधामध्ये येऊ नसतो शकत त्याचं कारण आहे हे मला माझं परम अभाग्य आहे तुम्हाला वाटत असेल ये जो लोग बैठे हैं यहाँ पर हे माझी कोणी इथं मावळ बसती असेल माझी कोणी मावशी असेल माझी काकू असेल माझी बहीण असेल इथं माझा कोणी भाऊ असेल माझा काका असेल माझा भाऊ असेल मावसा असेल कारण हे पूर्वी जन्माचं नातं आहे तुमचं माझं रक्ताचं नातं आहे म्हणून मी इथं आलो नाही का माझं रक्ताचं नातं आहे तुमचं माझं हे तुमचं समजू शकणार नाही ज्या दिवशी धम्म समजाल त्या दिवशी नातं तुम्हाला समजेल की माझं तुम्ही कोणीतरी आहात 100% मला गॅरंटी आहे की इथं माझं कोणीतरी बसलेलं आहे म्हणून जसं लोखंड असतं ते चुंबकाकडे आकर्षित होते नाही का तसं इथं कोणीतरी आहे म्हणून मी इथं आकर्षित झालो नाही का मी कुठं माझं गाव कुठं तुम्ही कुठं पण माझं तुमचं धम्माचं नातं आहे आणि मग ज्यावेळेस धम्म समजाल त्यावेळेस आम्हाला नातं सुद्धा समजलं म्हणून सांगतो की आणि संघटित कसं व्हायचं आहे पण आम्हाला संघटित होत येत नाही एका कुत्र्याची गोष्ट सांगतो एक कुत्र्याची आणि गद्याची गोष्ट सांगतो बाकी तुम्हाला समजून जाईल मी काय सांगितलं ते एक कुत्र होतं आणि एक गद होतं एक कुत्रा होतं गद होतं त्याची शर्यत लागली कुत्र्याची आणि गद्याची तर कुत्र्यामध्ये गद्याले जो कोणी त्या खुर्चीवर जाऊन बसेल म्हणे तो रोज फुटकाचा माल खाईल म्हणे ते कुत्रे त्या गद्याने म्हणे जो त्या कोणी खुर्चीवर जाऊन बसेल इथून 2 किलोमीटर खुर्ची आहे म्हणे आणि त्या खुर्चीवर जाऊन बसेल ते रोज म्हणे फुटकाचा माल दाबल म्हणे आता गद्याला वाटलं बिल कुत्र तर माझ्यापेक्षा लय पैकी तरी पण पाहू म्हणे काय बजेट आहे तर मग कुत्र्याची गद्याची लागली शर्यत गदा आपलं कान हलवत पडू लागलं कुत्र्याला वाटलं मी त्याच्यापेक्षा कितीतरी पळतो मग कुत्रे लागलं पळाले कुत्रा पळता पळता एका गावात आलं नाही का त्या कोणतं गाव या गावामध्ये कोणतं गाव होतं तुम्ही कोणी सांगत होते काय नाही गोंड बंगाल काय इथं गाव आहे ना झोला पांगरी कुत्रे निघालं झोला पांगरून कुत्र्यानं गदा निघालं गदा समोर कुत्र्याला वाटलं जाऊ दे गद्याला समोर याल तर कावा धर तुम्ही आणि कुत्रं निघालं मागून झोला पांगरून की एकदम काजळ्याला जाशील तसं काजळ्यात गेलं तशी त्याचे दोस्त भेटले गणगोत भेटला त्याचे कुत्रे भेटले जसं कुत्र्याला जर येळलं का नाही भांडणं चालू कुत्र्याचे दोन्ही कुत्रे त्या कुत्र्याला काही त्या कुत्री काही जाऊ दे नाही इकून तिकून सुटलं झोला पांघरून काजळ्यावर सुटलं की दुसऱ्या गावात गेलं दुसऱ्या गावात तसाच बजेट असं करता करता कुत्र काही खुर्चीवर जाऊन बसलं नाही आणि गदासारखं तीर कुत्रीवर जाऊन बसलं तेव्हा त्या कुत्र्याच्या ध्यानात आलं अरे चला माय बजेट तर माठ लोकांना लावला तसं आमचा बजेट आमच्या लोकांना लावणार नाही का आमचा बजेट आमच्या कुराळीचा दांडा पोत्यास का म्हणून आज तुम्हाला जागृत व्हायचं आहे तुम्हाला संघटित व्हायचं आहे की आने वाला समय हमारे लिए अच्छा नाही आमच्यासाठी चांगला नाही आहे म्हणून आपण संघटित झालो पाहिजे कारण आम्हाला बाबासाहेबांनंतर नेता नाही भेटला बाबासाहेबांसमोर आम्हाला नेता नाही भेटला आम्हाला सारे भेटले नेते त्याचं नाव काय नेते नेता फरक पा इकडे आहे मात्रा इकडे आहे मात्रा आणि इकडे आहे काना नेता नेते नेता नेते इथं बाबासाहेब होत नेता त्याला या समाजाला कुठेतरी न्यायचं पण आता आहे कुठे नेते काय नेते मात्र 100% नेते म्हणून त्याचं नाव आहे नेते तुम्ही तुम्हाला तेच करायचं आहे की तुम्हालाच काय करायचं आहे परिवर्तन बाबासाहेब म्हणते बाबासाहेबांना म्हणते ते काही चुकीचं नाही म्हणून आज जे आरक्षणासाठी मोर्चे निघतात ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल मोर्चे निघतात अरे भाई मोर्चे निकालने से कायदे में बदल होते कारण या देशाची न्याय व्यवस्था आहे या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे मोर्चे काढल्याने कोणाला फाशी होणार नाही मोर्चे काढल्याने ॲट्रॉसिटीत बदल होणार नाही कारण त्याचं कारण आहे की बाबासाहेबांना म्हटलं ते ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जे मोर्चे निघाले ना लाखोचे हजारोचे करोडोचे कायसाठी आरक्षणासाठी कोणी ॲट्रॉसिटी बंद करण्यासाठी अरे ज्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान निकाल चालू होता कच्चा मसुदा बनत होता त्यावेळेस पंजाबराव देशमुख नावाचा माणूस बाबासाहेबांजवळ गेला बाबासाहेब त्यावेळेस संविधानाचा हे लिहित होते त्यावेळेस बाबासाहेब त्या देशमुखाला म्हणाले देशमुख साहेब मी जरा बाहेरून येतो तुम्ही याच्यावर नजर मारा तर त्या देशमुखाने नजर मारली त्याच्यावर त्याच्या अगोदरच मराठ्याला आरक्षण बाबासाहेब बहुजनाचं आरक्षण लिहून ठेवलं होतं बाबासाहेब परतून आले त्यावेळी देशमुख साहेब रडत होते बाबासाहेब देशमुख साहेब तुम्ही काहून रडता तर म्हणजे बाबासाहेब जी गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो ती गोष्ट तुम्ही माझ्या अगोदरच लिहून ठेवली तुम्ही किती
चांगल्या, तुम्ही किती करुणामय आहे म्हणे बाबासाहेब. आणि 1955 सालीच मराठ्याला आरक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी 16%. आणि तेच मराठे बाबासाहेबांच्या घरावर गेले काळे झेंडे घेऊन आणि म्हणे बाबासाहेब आम्हाला काय भिकारी समजतं का, आम्ही पाटील लोक, आमचे राजवाडे, आमचे वाडे. बाबासाहेब म्हणे भाऊ ते 100 एकराची 2 एकर लावले सर, हे वाड्याची उकंडी होती. आणि तेव्हा तुम्हाला माहिती गरज तेव्हा तुम्ही नसणार भाऊ, तेव्हा तुम्ही आरक्षण वाचला तेव्हा आंबेडकर नसर, तेव्हा माझी गरज पडली म्हणून 70 वर्षांनी आज या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची गरज पडली आणि 30 वर्षांनी भगवान बुद्धाची गरज पडणार आहे. लक्षात ठेवा ही बुद्धाची वाणी आहे, बुद्धाची वाणी आहे. म्हणून की आपण संघटित व्हायला पाहिजे. आपण आपली ताकद पता नाही, संघटित धर्मामध्ये अभिमान नसला पाहिजे पण स्वाभिमान असला पाहिजे. थोडी विपश्यना केली पाहिजे आमच्या मावल्यानं नाही का. एवढ्या भांडतात ना, एवढ्या किलकिल करतात. 5-10 मिनिटं विपश्यना करा, मेडिटेशन करा, थोडा मेडिटेशन विपश्यना. वि म्हणजे चांगलं, पश्य म्हणजे पाहणे. इतरांच्या विषयी आमचा पाहण्याचा दृष्टिकोन सम्यक असला पाहिजे नाही का. आमची माय आहे, आमची माता आहे, विपश्यना करा, मेडिटेशन करो. मेडिटेशन करने से शरीर को जो क्षण विकार होते, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, हे सर्व जाळून टाकतो. त्याच्यावर नियंत्रण येते. जैसा नदी का पानी होता है, पावसाचं पाणी जमिनीवर येते. रविदास महाराज कहते हैं अरे बारिश का पानी जमीन पे आवे, जमीन का पानी गटर में जावे, अरे गटर का पानी नाले में जावे, नाली का पानी गंगा में जावे, तुझसे गंगा जल कहलावे. गंगा जल कहलावे. त्या गंगा जलाची किंमत आता बाटलीत आली, 100 रुपयाची बाटली आहे. माणूस मेला त्याला तोंडात टाका, तो स्वर्गात जाते. अरे भाई माणूस जर स्वर्गात गेला असता त्याच्यात बेंडक्या, खेकडे, मासोया माणसाच्या पोटात काय गेले असते नाही का. म्हणजे माणूस स्वर्गात जाते म्हणजे गंगेचं पाणी पिल्यानं. इतना भयानक पाणी रहता है की पाण्याचा वास घेतात दूरच माणूस मरते. नेपाळले म्हणजे कसं आहे की आपण ज्या मार्गाने जाण्याचं नाही म्हणून आपण विपश्यना केली पाहिजे. थोडा त्याचा शरीर को साबुन लगाते हैं, लक्स हमाम नाही का. काही लोक लक्स लावते, कोणी ड्यू लावते, कोणी हमाम लावते, कोणी लाईफ बॉल लावते. काय साठी लावते भाई शरीर का मैल दूर करते. अरे तुम्ही साबणानं शरीरावरचा मळ दूर करू शकता परंतु मनाचा मळ दूर होणार. मनाचा मळ दूर करणं चांगलं आहे. कारण किती भगवान बुद्धाले बाबासाहेबांनी उत्पत्ती लावल्या ना बजेट बसणार नाही. बाई मन का मैल दूर करो. एक बाई माझ्याजवळ आली म्हणे बंतीजी द्वेष म्हणजे काय होते, म्हणजे द्वेष म्हणजे काय होते मला सर्व समजलं म्हणे पण द्वेष नाही समजत. मी म्हणलं आई इकडे या. मी म्हणलं तुमच्या घराशेजारी आमच्या कांबळे साहेबाची 3 मजली बिल्डिंग आहे आणि तुम्हाला पाहताना कसं वाटते. म्हणते म्हणे कसं तरी वाटते. म्हणजे हे दिवस काय सांगायची सीधा सीधा मार्ग आहे भगवान बुद्धाचा. एवढ्या लांब जायची काही गरज आहे का. ती माझी मोठ्या आठवणीने आली म्हणे म्हणते मला सारं समजलं म्हणे पण दिवस नाही समजलं म्हणे. या तुम्हाला दिवस सांगतो कसा असते. म्हणजे तुमचं घर किती आहे तर म्हणे म्हणते 3चं घर आहे. म्हणलं तुमच्या घराशी जर कांबळे साहेबांची 3 मजली माडी असली तुम्हाला कसं वाटते. सुद्धा नाही वाटत. हे दिवस होणार याने दिवस म्हणतात पण हे दिवस करणं सोडायला पाहिजे नाही का. म्हणून आपण जीवन जगताना सम्यक मार्ग विपश्यना केली पाहिजे. पण विपश्यना केल्यानं आमच्या मनातला द्वेष निरून जाऊन भगवान बुद्ध म्हणतात एका ठिकाणी अरे मन का मैल धोने के लिए थोड़ी विपश्यना करो, मेडिटेशन करो. जैसे कि मेडिटेशन है द बॉडी कंट्रोल इन द नेचर, वैसा होता लाइफ फेरी कंट्रोल द बुद्ध शासन. भगवान बुद्ध अपने बुद्ध शासन में कहते हैं अरे भाई मन का मैल धोना है थोड़ी विपश्यना करो, थोड़ी साधना करो, ध्यान करो. हमको तो ध्यान उसका आता ही नहीं है. अभी तो 1500 के ऊपर ही ध्यान चालू है. अरे 1500 रुपयाचं दान केलं असतं त्याची गरज नसती पडली नोटा बंद करायची. 1500 रुपयाचं दान केलं असतं ते नोटा बंद करायची गरज नसती पडली. म्हणून या फुकाना घेते नाही का. एका भिकाऱ्याचं लग्न असते आणि भिकारी आपल्या नवऱ्याचं नाव घेते म्हणे चांदीच्या पलंगाले म्हणे सोन्याचे, चांदीच्या पलंगाले म्हणे सोन्याचे पाय. 1000ची नोट 500ची नोट म्हणते माय बदलून देतं का माय. केवढी मोठी लाईन लागली त्या बँकेतली 5 पैशाची सोय नाही. म्हणजे कसं आम्ही जर पहिल्यापासून दान धर्म केला असता दानाचं महत्व समजलं असतं तर नोटा फाडून फेकायचं काम पडलं नसतं. म्हणून भगवान म्हणते दान सब दानाची नाती दम दानाची नाती. अरे दान करा. आता तुमच्या 1500च्या नोटा बंद झाल्या पण तुमच्या सर्व फार फूड करून झाले की तेच पुन्हा 1500 नोटा चालू होणार आहे. फार विडू नका भावाजी तुमच्याकडे असं दामान द्या नाही का. कारण 1500च्या नोटा आणखी हे नोटा बंद झाल्यावर तेच पुन्हा चालू होणार आहे. म्हणून मग तू फार विडू नका. असं तुमच्याजवळ काय माल तर आमच्याकडे पाठवतो आम्ही चालू ठेवते नाही कारण आमच्याजवळ राहत होता. म्हणून आपण धर्म करायचं शिका, द्वेष करणं सोडून द्या, विपश्यना शिका. आणि म्हणून सांगायचं आहे बोलाचं भरपूर आहे भाई. मैं तो कभी कभी दमदेशना देता हूँ पूजा अर्चा कर्म कांड में मैं कारण बाबासाहेबांच्या विचाराचा बनती जेव्हा मी त्रिशिरानं 25 शिलाचे सूरज उडाले भीमरायामुळे आम्हाला बुद्ध मिळाले. कारण 1000 वर्षापासून बुद्ध होता आम्हाला कोणच दाखवला नाही.
बाबासाहेबांना दाखवलं हे चिवर मिळाला ना मुझे हे बाबासाहेब की बदौलत मिळा आहे बाबासाहेबांमुळे मिळालं नाही तर आम्हाला चिवर काही भेटलं नसतं मी आमच्या माया बसले नाही तर सोन्याचं काय सोनं डोळ्याले चकमा हे का अंगावर 500 रुपयाची शाल अरे काकीचं लेकरू हातात झालं डोसक्यावर शेणाची पाटी कपडा नाला ताखर कट्टा भरता फजिती होती माय मोठी पण माया भीमानं सोन्यानं भरली होती पण आमची सोन्यानं भरली पण कवाय फाटली तिला काही ठिकाण लावायचं कामच नाही कारण आमची वटी कवाय फाटकीच एवढं करून समज असं नाही होत आमची वटकी काय मी एका ठिकाणी गेलो म्हणजे भंतीजी तुम्ही अशा टायमाला आले नाही आता कोणत्या टायमाला येऊ बरोबर चुकीतच आलो सोयाबीन आहे कापूस आहे म्हणजे भंतीजी तुम्ही अशा टायमाला आले मग आता पराठे उपल्याला येऊ काय आहे म्हणजे माणसाची मानसिकता बरे बाबासाहेब ने पहले आप देने वाले थे लेकिन बाबा साहब ने अभी आपको देने वाला बनाया है नहीं देने वाले हम देने वाला समाज बन गया तो देना चाहिए देते नाही बनती जी येते काय नाही ते काहीच नाही आता मला वाटतं मी 20 वर्ष झाले काजळा गावात पहिल्याच बरी ना आता 1 रुपयानं हिशोब ठरला 12 महिन्याचे 12 रुपये 20 वर्षाच्या 12 दोन्ही 24 वर्ष 240 रुपये मला बाकी आहे देणार आहे की तुम्ही आता 240 मला माहिती आहे देणे वाले मला बनती जी आले काय नाही काहीच नाही आता इतना बड़ा समाज है एका गावात गेलो म्हणे बनती जी ये गाव में बहुत बड़ा समाज है मग मी गावात फिरत चाललो बा मला एक बोलावलं तयार नाही म्हणजे माणूस दिसले कांबळे साहेब म्हणे भंतीजी तुम्ही म्हणे खरास साहेबाची तिथे आलो तिथं तुमची फार व्यवस्था होती म्हणे तुला काय मारून त्या खरास साहेब व्यवस्था करते तुला काय झालं तुला काय सलप नाही झालं का मला नाही आले नाही नाही ते चांगली व्यवस्था करते पण इतना बडा समाज है म्हणून कबीर महाराज म्हणते अरे ये मुर्गी के पुत घने आगे था पीछे था कोई हिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गए कोंबडी असते तुमच्या गावात कोंबड्या खेळल्या पाड्यावर कोंबड्या असते अंड्यावर बसवली की 20 पिले काढते आणि 20 पिले काढले की मग ती कोंबडी पिल्याला जर कोण असं धक्का मारला अशी खावत राहते नाही का त्याच्यावर पण तिला माहित नसते जर असं मोठं झालं की कावळा घेऊन जाते मुंगूस खाते कुणी कावळा नेते आणि जर असं मोठे झाले की बोके खाते चांगलंच मोठं झालं की एरान बोके खाते इतना बड़ा समाज है और क्या कहा इतना बड़ा समाज ऐसा पकड़ देगा देवा बुढ़ा चाचा तीन लोग की झंडा एकते पर खन के दे टुकड़े से क्या का इतना बड़ा समाज है यार गाय एक बोले देते तो 50,000 जाते टुकड़ी 20 पिले देते 30,000 जाते मग एकच दे बाबू खमके दे इतना बड़ा समाज बोलते बनती जी हम बोलते हैं अरे कैसे बोलते हैं थाईलैंड की लोकसंख्या 7.5 कोटी है आणि 3 लाख भिक्षू आहे किती 3 लाख भिक्षू आहेत थायलंडला आणि ते भिक्षू लोक भोजन करतात ते लोक वाट पाहतात भिक्षापात्र धुण्यासाठी वाट पाहतात की मला भिक्षूचं भिक्षापात्र कधी धुवायला भेटतात एखादा जर परिवार जर रस्त्याने चालला भिक्षू जर पैदल चालला तर गाडी थांबवतात भिक्षूला गाडी देतात आणि मग आपल्या परिवाराला घेऊन जातात आमच्या इकडे गाडीवर चक्र इकडे जय भीम इकडे नमो बुद्धा इकडे बुद्धाचा हात इकडे बाबासाहेबाचा हात आणि उन्हाळ्याच्या दिवसात टाकल्यावर घात पुसत भंतीजी जातात आणि आपल्या समोरून भरून गाडी घेऊन पाहिजे अशा कशी आणि ज्या दिवशी हे परिवर्तन होईल की भंतीजी जर रस्त्यात चालला गाडी थांबवून भंतीजी मला बसा भंतीजी चालला यही परिवर्तन है मौली ऐसा बुद्ध से नहीं होता है रात में मनाते 30 शरण 25 ऐसा होती नहीं कसं आहे आमच्या इकडे तर खेळा पाडण्याची पद्धत आहे 14 एप्रिल आली की आमच्या मावल्या गडवड्याच्या साड्या घालतील त्याने धुती पांढऱ्या साड्या आणि रातभर बाबासाहेबाच्या नावानं बोंबलतील गाणे म्हणतील आली सुगी फुगले गाल गेली सुगी ते झालं 12 वाजेला दिसणार एखाद्या नोकरीवाला असते पगार झाला की बियर घेते पगार झाला की बियर जाते 15 दिवस झाला की दिवशीवर येते काय फायदा पहिल्यापासून ते शिकले तर काय बिघडते म्हणून कसं आहे की आम्ही जे करतो हे काही योग्य नाही मग आम्हाला रोजच तुम्ही उदाहरण घ्या तुम्ही म्हणजे ते जुनं काय सांगतात जुनं सांगायला लागेल ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं नाही का ओल्ड इज गोल्ड जुन्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे म्हणजे माणसाच्या जीवनाला त्याची उभारणी मिळते म्हणून कसं आहे की रमाबाईचा त्या डोळ्यासमोर शेवटचं सांगतो बोलाचं भरपूर आहे शेवटचं एक उदाहरण की आजही आम्ही जुन्या रूढ्याच्या बंधनाच्या बाहेर निघालेलो नाही आजही आम्ही 22 प्रतिज्ञाचं पालन करत नाही कारण आमची ती आचारसंहिता आहे पण आम्ही त्या आचारसंहितेचं पालन करत नाही आजही आम्ही आमच्या मायबापाने घाट टाकतो ना आई मला माहिती आहे मी तुमचं लेकरो मी काही दुसऱ्या गेलो नाही बाहेरचं आलेलं मी तुमच्याच रक्ताचा पक्का म्हणून मला 100% माहिती आहे इकडे जाऊ दे जालना जिल्ह्यातलं मी अहमदनगर जिल्ह्यात राहतो मी सारे हिंडलो 20 वर्षापासून तरी आमचं घास टाकणं काही सुटलं नाही पाहते गुन्हाळ पित्र अखजीचे पित्र मग बाबा पटण खाचा
मा बाप मासोळ्या खाता, मा बाप दारू पियाता, साहेब म्हणते साहेब इडले उद्या पित्र आहे हो, मग साहेब किलो भर मटण, अर्धा किलो मासोळ्या, एक दारूची पावटी, पहिले सट खातेत नवरा बायको फुगेपर्यंत, एखादं मटाचं खांड, एखादा मासोळीचा तुकडा, मग ते पात्र सजून घरावर ठेवतो. घरावर ठेवल्यावर वाट कोणाची पाहिजे मावल्या हो? कावळ्याची वाट. पण आता कावळ्याची वाट पाहिजे. कावळा एवढा हलकट पक्षी आहे, एक जण काही येत नाही, 4-5 जणांनी घेऊन येतो. मग आता कोणता याच्यात आमचा बाप होय का त्याच्यावर लिहून आहे तुकाराम, सखाराम, पांडुरंग, नवकंड्या असं काही लिहून आहे का त्या कावळ्यावर? आणि साहेबींनी हाक मारते पाय म्हणते मा बापाला, अरे तेव्हा बाप इथला कोणता होय का? तेव्हा माले काय 5-5 नवरे होते का माझ्या माणसा? कोणते होय का? एखादं सांग ना मला कोणता होतं. म्हणून या जुन्या रूढीच्या बाहेर निघा. म्हणून गाडगे महाराजांना सांगितलं होतं, एका ठिकाणचं उदाहरण आहे. गाडगे महाराज पंढरपूरने गेले. पंढरपूरने गेल्यानंतर काही पडवे, काही ब्राह्मण लोक पिंडदान करत होते. पिंडदान म्हणजे आपल्या पित्राला भोजन देत होते, जेवण देत होते. तर गाडगे महाराजांनी विचारलं म्हणे का काय बाजू काय भांडण चालू आहे? हे म्हणे जोगड्या बाजूने तुला समजत नाही, आमच्या मायबापाला आम्ही भोजन देत आहोत म्हणे. म्हणे का तुझे मायबाप कुठे राहतात? तर म्हणे स्वर्गात राहतात म्हणे. तर म्हणे का स्वर्ग किती लांब आहे? तर म्हणे करोडो कोस दूर आहे. तर म्हणे का बाबाजी तुमच्या भाकरी चालल्या का म्हणे तुमच्या मायबापाला? हे म्हणे जोगड्या बाजूने तुला समजत नाही, आमच्या मायबापाला बरोबर भाकरी चालल्या म्हणे. आता गाडगे महाराज बाजूने झाले, चंद्रभागेच्या पात्रात उतरले, ढवात उतरले, आणि ढवात उतरले त्यांनी आंधळीनं पाणी फेकणं सुरू केलं. असं आंधळीनं पाणी फेकता फेकता एक आंधळ त्या बामणाच्या तोंडावर फेकलं. ते बामण त्याच्यावर रोळले म्हणे बापरे दिसत नाही का फुटक्या म्हणे, आंधळा झाला का म्हणे, आमट्या तोंडावर पाणी फेकलं. तर म्हणे बाबाजी रागावू नका, मी माझ्या बगीच्याला पाणी देतो. म्हणजे खरं कुठं बगीचा कुठं आहे? तर म्हणजे अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात शेणगावला माझा बगीचा आहे म्हणे, फुलाचा बगीचा आहे म्हणे. मे महिन्याचे दिवस आले काय म्हणे, 15 दिवस झाले मी पंढरपूरला शाक मारून राहिलो म्हणे. मी माय बगीचा तिकडे पाण्यावर सुकत चालला असेल म्हणून मी माझ्या बगीच्याला पाणी देतो. मूर्खा तेव्हा बगीच्याला पाणी चाललं म्हणे. कसं जाणार नाही? आम्ही तुमच्या भाकरी करोड कोण दूर चालल्या म्हणे बाहेर हो, मायगाव 300 किलोमीटर दूर आहे, झाले पाहिजे ना म्हणे पाणी. पण असं होत नाही, अरे माय मागल्या टाकण्या चांगल्या तरी आमचे लोक तिकडे खातात. कारण आमचं जुनं प्रेम आहे, हजारो वर्षापासूनचं प्रेम आहे. हे काही सहजासहजी तुटणार नाही. बळाबोध चुरारा रोज आहे, नाही का रोग आहे, टीबीचा रोग आहे. एका गोळीनं सुईनं काही दुरुस्त होणार नाही. याला लॉंग ट्रीटमेंट लागेल, 6 महिन्याचा डॉक्टरचा कोर्स करावा लागेल, तेव्हा आमची टीबी खतम होईल. एवढ्या लवकर नाही. आईनं पांढरी साडी घातली म्हणजे झाली का बुद्ध? ऐसा नाही होतंय. अंगावर पांढरं सुकरण मग काय काही कामच नाही. मन से अच्छा होना चाहिए, नाही का? मनानं माणूस चांगलं झालं पाहिजे, मनाने माणूस जगलं पाहिजे. म्हणून आजच्या मी त्याला एक उदाहरण सांगतो. रमाबाईचा त्याग कसा होता आप लोगों को समझना चाहिए. ज्यावेळेस बाबासाहेब भयाखाळ्याच्या दबकचाळीत राहत होते त्यावेळेस रमाबाई गौऱ्या वेचायला जायची माऊली. संध्याकाळी 5 वाजता याच्यासाठी जायची की लोकांना मला बघितलं नाही पाहिजे, लोक बघतील तर माझ्या साहेबाला नाव बोट ठेवतील. म्हणून ते माऊली संध्याकाळी गौऱ्या वेचायला जायची. शेजारच्या बाया आल्या त्यावेळेस साधू महाराजाची कीर्तन व्हायची. त्यावेळेस भिक्षून होते तर ते आले लोक, बाया आल्या आणि रमाबाईला म्हणते अगं रमा कीर्तन ऐकासाठी चालत नाही का? रमाबाई म्हणे कीर्तन ऐकासाठी आली असती का बायांनो म्हणे, मला पण चांगलं लुगडं नेसासाठी नाही. रमाबाई म्हणते ती बाया म्हणते रमाबाईला अगं रमा म्हणते माझं सर्व लुगडं फाटून गेलं का बाया, फाटकं लुगडं घालून मी कसं येऊ कीर्तनासाठी, लोक मला काय म्हणतील. ते शेजारच्या बाया म्हणते रमा तुझं लुगडं आम्हाला दे, आम्ही त्याला शिवण्यासाठी मदत करतो. मग रमाबाई घरी आली, पेटीतलं लुगडं काढलं, बायासमोर ठेवलं आणि मग बायानंच ती सुई धागा घेऊन रमाबाईचं लुगडं शिवायला लागला. आणि शिवता शिवता म्हणाल रमाबाईला त्याला घालून पाळून बोलल्या म्हणे का ग रमा तुझा नवरा एवढा मोठा साहेब तुला चांगलं लुगडं नेसस. मात्र त्या माऊलीच्या डोळ्यात त्यावेळेस अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. ती अक्षरशः रडायला लागली आणि रडता रडता म्हणाली की आताच माझ्या साहेबाला बडोद्याच्या राजानं 65 रुपयाची शिष्यवृत्ती दिली आणि माझे साहेब परदेशात साहेब होण्यासाठी चाललेले आहेत. मी जर माझ्या साहेबाजवळ लुगड्याचा हट्ट केला असता तर माझ्या साहेबाने मला लुगडं घेऊन दिलं असतं. परंतु परदेशात जर माझ्या साहेबाला पैसे कमी पडले असते तर कोणाकडे पैसे मागितले असते. त्यावेळेस रमाबाई म्हणते माझे साहेब जर साहेब होऊन आले तर मी लुगड्याच्या चढतीच्या चढती लावीन, राशीच्या राशी लावीन आणि एवढे करून जर मला भेटलं नाही तर माझ्या येणाऱ्या लेकीबाळी चांगले साडे नेसतील. आणि आज रमाबाईच्या पुण्याने आमच्या अलमारीमध्ये 20-20 साड्या हँगरला लटकून आहेत. आणि आमची माऊली गणपतीला जाताना म्हणते, जत्रेला जाताना म्हणते की कोणता ब्लाउज मॅचिंग होईल नाही का. कितनी बड़ी दुःखी बात है. काय समजणार आहे मला, ऐसा काही नाही होत आहे नाही का. देती तिलाच काहीतरी रिकामी उगाच मोठा माहिती आमचं फुकटचं आहे सारं, काही बजेट नाही आहे. म्हणून की तुम्हाला सांगायचं आहे की आजच्या या आमच्या तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या अनावरणानिमित्त
आमच्या राजरत्न भक्तीजीनं, प्रज्ञा कीर्ती भक्तीजी आणि प्रज्ञाबुद्धी भक्तीजीनं मला आमंत्रित केलं। मी नगर जिल्ह्यात असतो। नगर जिल्ह्यात धम्म प्रचार करना बहुत कठिन काम है, नहीं क्या? क्योंकि हमारे लोग वहाँ पर 60% लोग क्रिश्चियन मिशनरी से कन्वर्ट हुए लोग हैं। उधर खाने की तो बात दूर है, कोई चाय पीने लेके बुलाता नहीं है। मला 3 वर्ष झाले आणि 3 वर्षापासून मी तिथे धम्म प्रचार करतो आणि आजच्या या भीतीला एक मोठा एक नाही की भगवान बुद्धाचा एक वाणी आहे, बाबासाहेबांची वाणी आहे, ट्राय टू अगेन, प्रयत्न करत राहा, त्या प्रयत्नाला यश मिळणार आहे। आणि तसं आज यश मिळालं कारण मी नगर जिल्ह्यामधून राहतो भिंगारला आणि त्या भिंगारमधून मी बुद्धगयाला 9 ट्रिप आहे, माझी ट्रिप नेत असतो मी बुद्धगयाला 2 ट्रिप। आणि आज तिथं सर्व लोक बुद्धाच्या वाटेवर आहेत, जयंती करतात। ख्रिश्चन लोक शेवगावमधल्या 25 कुटुंबांना बुद्धाच्या धम्माची शिक्षा घेतली। ख्रिश्चन लोक ते 25 कुटुंब ख्रिश्चन लोक होते, त्यांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली। हे परिवर्तन की नांदी आहे, नाही का? हे परिवर्तन होणार आहे, पण तुम्हाला आम्हाला थोडं म्हणायचं आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा। म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की मेरे मन से, मेरी इच्छा से, माझी तळमळ आहे की मी माझ्या समाजासाठी, माझ्या धम्मासाठी, तुमच्यासाठी सांगतो की माझं ब्रेन हॅमरेज झालं होतं। माझी सम्राटला बातमी आज, मी 19 दिवस कोमामध्ये होतो हिरानंदिनी हॉस्पिटलला। तुम्ही पहा, मी 19 दिवस कोमामध्ये होतो आणि माझ्या जगण्याची 5% सुद्धा गॅरंटी नव्हती। तरी मेरे बाबासाहेब का बल, भगवान बुद्धाच्या बळानं मी आज तुमच्यामध्ये, आम्हाला जीवन हे बोनसमध्ये मिळालेलं आहे, पस्तुरीत मिळालेलं आहे। म्हणून मला असं ठरवलं, मी संकल्प केला की माझं जीवन, माझं आयुष्य माझ्या समाजासाठी, माझ्या धम्मासाठी कार्यरत असावं आणि माझ्या धम्माचं काम करताना मला मरण यावं, अशी मी भगवान बुद्धाजवळ नेहमी माझी अपेक्षा असते। म्हणून आपण सर्व लोकांनी माझं धम्म प्रवचन आपण ऐकलं, पण देखो ऐकलं तुम्ही, पण ऐकलं कसं? कारण एक पालखी तुम्हाला आठवण आली, हौसे 900 3 प्रकारचे तर 3 लोक जातात। हौसे म्हणजे पिलर पोया घे, चष्मा घे, नाही का? काही ते हौसे असतात, नाही का? दस्ती घे, त्याला हौसे म्हणतात। आणि गौशे, या पोरीला कुचका मार, त्या पोरीला कुचका मार, हे गौशे। दुसऱ्या नंबरचे गौशे लोक, तिसऱ्या नंबरचे 900 असतात। 900 10 वर्षी लेकरू झालं नाही, कदाचित एखादं लेकरू झालं ते 9 पडायला जातात, त्याला म्हणतात 900। एका गावात भंतीजी आले, प्रवचनासाठी आले, ते बावल्या घेऊन आले, बावल्या घेऊन आले आणि त्याने ते बावल्या टेबलावर ठेवल्या। ते आमच्या उपासिका बसल्या होत्या समोर आणि भरतीची काय प्रवचन करायला आला का कटपटीचा खेळ दाखवायला आला म्हणे, मा नुसता बावल्यात घेऊन आला। त्या उपासिकेने काही गमी नाही, त्यातल्या 2-3 उठल्या आणि भरतीची पैसे आल्या म्हणे, का भरतीची तुम्ही प्रवचन करणार आहे का कटपटीचा खेळ? नाही म्हणे, बाबा मी प्रवचन करते। बावल्या कायसाठी आणल्या? तशा माझ्या प्रवचनासाठी मी इथं 3 प्रकारचे लोक आहेत। किती प्रकारचे आहेत लोक सांगतो तुम्हाला मी, 3 प्रकारचे लोक आहेत तिथं। मग ते धागा घाला म्हणे, तिनं त्या कानातून धागा घातला, या कानातून निघाला, ती बावली ठेवून दिली। दुसरी बावली घेतली, दुसऱ्या उपासिकेला सांगितलं म्हणे, बाई उपासिका आहे म्हणे, तुम्ही हिच्या कानातून धागा घाला। तिच्या कानातून धागा घातला, तिच्या तोंडातून निघाला। तिसरी बावली उचलली, तिसऱ्या उपासिकेजवळ दिली, तिने म्हणे तू हिच्या कानातून धागा घाल। तिने तिच्या कानातून धागा घातला, ते सरळ पोटात गेला। या पर 3 प्रकारचे लोक बैठे, नाही का? माझं प्रवचन चालू आहे, काही लोक आले नसतील, आता इथं असे बसलेले आहेत। ते बावली पहिली उचलली, या कानातून घातलं, या कानातून निघाली। काही लोकांनी तर ऐकलं, या कानानं घातलं, या कानानं दुसऱ्या नंबरची बावली घेतली, या कानातून टाकला, तोंडातून निघाला। काही तर आमच्या मावल्या बसल्या असतील, काही आमचे उपासक बसले असतील, बाबाजी बसले असतील, आज प्रवचन ऐकतील आणि जे आले नाही त्याला जाऊन सांगतील की रात्री काल भंतीजी ना चांगलं प्रवचन केलं, म्हणजे कानानं ऐकलं आणि या तोंडानं सांगितलं। तिसऱ्या प्रकारचे लोक आहे, या कानानं ऐकलं पोटात गेलं। आता काही बसले लोक या कानानं ऐकतील तर पोटात तुले ना बोलून टाकू घेणं। म्हणून की कसं आहे की आम्ही आमच्या यानं सरळ मार्गाने जीवन जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा। आणि मग आजच्या दिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो की आपण सर्वांनी माझ्या धम्मदेशनेचे 2 शब्द आपण मोठ्या शांततेने ऐकले, श्रवण केले, त्याबद्दल मी पुन्हा आपला आभार मानतो। सी होती तुम्ही पण बायात, ती पण बाई होती, लोकला कान रडले जिच्यासाठी, ती रमाई कशी होती। म्हणून बाबासाहेब परदेशात असताना रमाबाई घरूनच बाबासाहेबांनी पत्र लिहिते आणि पत्रात ती सर्व खुशाली विचारते। म्हणून रमाबाई बाबासाहेबांना म्हणते, अहो लिहिते रमाई
साहेबाला हो लिहिते रमाई साहेबाला हो करू नका हो तमा तुमची कुशल आहे रमा तुमची कुशल आहे रमा पत्र मिळाले तुमचे आम्हाला वाचून आनंद झाला ओ साहेबा वाचून आनंद झाला संसार गाळा सांभाळते मी घेऊन चिल्या पिल्याला परदेशामध्ये तत्वज्ञानाची दातावी सीमा तुमची कुशल आहे रमा तुमची कुशल आहे रमा कष्टाची मज चिंता नाही देते माझी गाई तनमंथनाने सदैव खंबीर आहे तुमची रमाई पाठीशी तुमच्या खंबीर राहीन साईल साऱ्या यातना तुमची कुशल आहे रमा तुमची कुशल आहे रमा गाणं पूर्ण म्हणत नाही कारण माझा कळव बसलेला मी रोजच कुठे ना कुठे कार्यक्रम असते माझ्यावाला तरी समजून घ्या बसून होतं बरेचसे गाणे म्हटलं तर पहिले जर फरमाईश केली असती सुरुवातला म्हणून दाखवलं असते एखादं गाणं पण आता काही गाणं म्हणणं होत नाही आणि माझी तब्येत पण बरोबर नसते मला सकाळी भोजन पाहिजे होतं मी सकाळी उठला म्हातारी झाली माझ्यासाठी एक भाकर टाका कारण मला शुगरची बिमारी आहे मला भाकर खाल्ल्याशिवाय काही माझा बजेट बसत नाही म्हणून कसं की मी सकाळीच विनंती केली म्हणून म्हटलं की आता मी जेवू नव्हत फक्त तुम्ही जेवायचे आहे मला समजते की कारण भगवान बुद्धानं म्हटलेलं आहे की शरीर में अगर ऊर्जा नहीं हो तो मी किती जरी चांगलं प्रवचन करत असेल तर त्याचा काही बजेट बसणार नाही म्हणून आधी पोटोबा मग विठोबा कारण पोटात गेल्याशिवाय माणसाची चित्ताची एकाग्रता लागत नाही आणि भगवान बुद्धाले ज्ञानाची प्राप्ती झाली नाही तर माऊलींना तुम्हाला त्याची काही प्राप्ती होईल एवढं सांगत होतं नाही म्हणून आपण सर्वांची मी रजा घेतो आणि मी दिलेल्या धम्मप्रश्नाचा त्यात कसा की एक साधू साधू ना बरोबर साधू म्हणजे एक पाली शब्द है काय है पाली शब्द है जैसे मौलवी लोग होते मुसलमान लोग होते उनका निकाह होता है वो कैसा काजी है वो काजी लड़की लड़का सामने बिठाता है और लड़की को पूछता है कि लड़का तुझे कबूल है तो लड़की कहती है हाँ मुझे कबूल है हाँ मुझे कबूल है हाँ मुझे कबूल है मैंने जो आपको धम्मदेशना दी है मी जी तुम्हाला धम्मदेशना दिली म्हणते जी तुम्ही दिलेली धम्मदेशना मला मान्य आहे मान्य आहे मान्य इसीलिए साधू साधू काय म्हणून मी आपली सर्वांची रजा घेतो